स्वागत आहे मित्रांनो, मयूर पोल्ट्री अँड फीड या माझ्या चॅनलमध्ये. आणि आज मी आपणास घेऊन आलेलो आहे वीरबॅक कंपनीकडून आलेल्या MR आणि त्यांच्या एक्झिक्युटिव्हकडून मिळणारी महत्त्वपूर्ण अशी माहिती, औषधांसंदर्भातली जी पण खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे ती आज मी आपल्यासमोर मांडणार आहे, की जेणेकरून मला स्वतःला त्या औषधांचा अनुभव आहे आणि आज यांच्याकडून खरं मार्गदर्शन मिळालं. चला तर मित्रांनो, कार्निफोर्सिल किडनी फ्लश साठी किडनी प्लस लिव्हर Liver. दोन्ही फ्लश. कारण जे तुम्ही खाता त्याला बायल प्रोडक्शन म्हणा, एन्झाईम सेक्रेशन लिव्हरचं हा. राहतं. लिव्हर जर हेल्दी असेल तर किडनी पण प्रॉपर तुमची वर्क करणार. त्याच्यामुळे आपलं कार्निफोर्सिल आहे. आपण असं सांगतो अल्टिमेट लिव्हर अँड किडनी डिटॉक्सिफाय, दोन्ही डिटॉक्सिफाय करण्याचं काम करतो. 5 अमिनो ऍसिड दिलेले आहेत, 2 फीड सप्लिमेंट आणि हर्बल एक्स्ट्रॅक्ट पण दिले. फीड सप्लिमेंट काय करतील सर, की तुमचे हेल्थ जे आहे टॉक्सिटी बाहेर काढल्यामुळं हेल्थ मेंटेन ठेवा किंवा अंडीची क्वालिटी आहे ते मेंटेन ठेवण्यास आपलं कार्निफोर्सिल काम करतो. प्लस डिसीज कधी आउटब्रेक दिसतो तुम्हाला, लिव्हर आणि किडनी, लिव्हर आणि किडनी करेक्ट 60-70% पेक्षा जास्त डॅमेज झाले तर तुम्हाला डिसीज आउटब्रेक दिसतो. आणि ते जर एका दिवसाची प्रोसेस नाही डॅमेज होण्याची, ती स्लोली होत राहते. त्यामुळे कार्निफोर्सिल तुम्ही अल्टरनेट जर यूज करत राहिला तर ते 10 to 15% जेवढे आपले सेल्स डॅमेज झाले ते रिपेअर करायला आपण तो herbal डोसेस extract किती दिवसाचा दिला पाहिजे? आतापर्यंत मी ना 4 दिवसाच्या वर कधी कार्निफोर्सिलचा डोस केला नाही. 2 लिटर आणले की 500 ml डोस करावा लागतो कार्निफोर्सिलचा. Yes, yes. त्याचा डोस थोडासा जास्त आहे, हा, त्या जास्त बॉटल वरतीच जास्त आहे. आणि 300 ml पर्यंत सांगतो, 200 ते 300 ml पर्यंत. सिव्हिरिटी पण 1000 बर्ड साठी. Yes, yes, yes. हा हा. मग तो सीवरला आहे ना. आपण प्रिकॉशन, माझं प्रत्येक मेडिसिन हे प्रिकॉशनच आहे. Yes. मला अजून ती वेळ आलेली नाहीये. कारण हा कार्निफोर्सिल आहे ना, मी 15 दिवसातून एकदा डोस करतो, 3 दिवसाचा, 3 दिवस 4 दिवसाचा. यासाठी आम्ही रेग्युलर सांगतो 150 ते 200 ml देऊ शकता. हा. 1 लिटर आणि 5 लिटर मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. अॅनाबोलाइट पी आहे. एनाबोलाइट चिक्सला वापरलं होतं मी. चिक्स साठी पण वापरू शकता. मोठ्या पक्ष्यांना अजून तर वापरलेला नाहीये. चिक साठी सर इट इज अ ग्लुकोजेनिक प्रिकर्सर. हा. इनिशियल स्टार्टिंग फेज मध्ये काय होतं, प्रोटीनचं खूप रेशो जास्त जाते. एनर्जी प्रोडक्शन, एनर्जी कार्बोहायड्रेट इंटेक कमी राहते त्याच्यामध्ये. आम्ही फीड पण देतो की हा. प्रोटीन इज हाय, कार्बोहायड्रेट इज व्हेरी लेस. इन दॅट प्रपोर्शनेट ह्याच्यामध्ये काय आहे, एनाबोलाइट मध्ये इट इज अ ग्लुकोजेनिक हा. प्रिकर्सर. त्या प्रपोर्शन मध्ये तुम्हाला एनर्जी रेग्युलरली पाहिजे. ओके, योर सिंथेसिस मध्ये पाहिजे. ओके, टू मेंटेन द फीड बॅलन्स ऑल्सो. इन दॅट स्टेज यू शुड प्रिफर एनाबोलाइट टी. ओके. 2 लिटर आणि 5 लिटर 2 लिटर आणि 5 युनिफॉर्मिटीसाठी व्हेरिएशन्स होत की फ्लॉक मध्ये. हा हा Okay. हा. त्या चिक्सच्या फ्लॉक्सच्या वेळेस ते वापरलं जातं. बरोबर, त्यावेळेस वापरलं होतं. बरोबर. अँटी स्ट्रेस मेडिसिन आहे. हा. ज्याला 50 वर्ष पूर्ण झाली. वीरबॅक इंडियाचा ब्रँड प्रोडक्ट आहे. ऑल काइंड स्ट्रेस जो राहतो, हा. चिक्स ज्यावेळी ट्रॅव्हलिंग मधून येतात त्यावेळी हा. स्ट्रेस येतो पक्षांना, तो रिलीज करतो. हँडलिंगची ज्यावेळेस चिक्स आपण गाडीतून थांबला घेतो किंवा शिफ्ट वगैरे करतो अशा वेळेस हँडलिंगचा स्ट्रेस येतो. डिवॉर्मिंग, वॅक्सिनेशन हे असेल, प्रत्येक प्रकारचा स्ट्रेस हा, जो पण all असेल transport, त्यासाठी तो वापरतो. ट्रान्सपोर्ट, हँडलिंग, इट स्ट्रेस, कोल्ड स्ट्रेस. ओके, वॅक्सिनेशन, डिवर्बिंग. ओके, आता फ्लॉक मध्ये तुम्ही रेग्युलरली येतो जाता हा. राहतात कोणी तर नवीन, त्याच्यासाठी काय होत आहे, ते हँडलिंग होत आहे. बरोबर. ओके, बर्ड मध्ये डिस्टर्बन्स जात आहे. खूप डिस्टर्बन्स झालं तर काय आहे, एक फ्लॉक मध्ये पण दुसऱ्या फ्लॉक बर्डला डिस्टर्बन्स रहता है. त्याच्यामध्ये क्या है, 3 to 4 आज के लिए थोड़ा डिस्टर्बेंस रहता है. उसमें थोड़ा फीड इंटेक भी कम हो जाता है. ओवरऑल प्रोडक्टिविटी उस दिन के लिए आप जब कैलकुलेट करेंगे उस पर भी हैम्पर करता है. ठीक है, उस स्टेजेस में आप भी दे सकते हो रेगुलरली. मतलब स्ट्रेसवेलला आपल्याकडे ऑप्शनल हे वीरबॅकचं औषध आहे. Yes, yes, yes. Mineral food. डिबेकिंग आपण करतो. क्लायमेटचं सध्या बघा, थंडी राहते संध्याकाळी, दुपारी गरमी होते, क्लायमेटचा स्ट्रेस पण ओके. ऑल रिलीव्ह करायला मग आपल्या प्लेन वायमरल आणि वायमरल फोर्ट मध्ये फरक आहे, हा. कारण त्याची बोतल वेगळी येते. वायमरल वेगळं येतं आणि वायमरल फोर्ट वेगळं येतं म्हणायचं. आपल्या ह्या ब्रँडला 50 वर्ष पूर्ण झाली. त्याच्याबद्दल आपण अगोदर काय दिलं, व्हिटॅमिन ए, डी, D3, ई, व्हिटॅमिन B12 एवढं दिलेलं. त्याच्यामध्ये 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एक सर्वांचं एक आग्रह होता की व्हिटॅमिन सी पण पाहिजे. आपण 50 वर्ष पूर्ण झाली. आता मी वायमरलचा डोस ना सर, ऑस्टोवेट आणि वायमरल दोन्ही मिक्स करून वापरलेला आहे. Yes. हे Combination. दोन्ही कॉम्बिनेशन करून मी वापरलेलं आहे. ज्यावेळेस पण प्रोडक्ट, आता ही म्हणजे एक सिक्रेट गोष्ट आहे, मी अजून तरी काही गोष्टी मी नाही युट्यूबला स्प्रेड केलेल्या. मित्रांनी मला म्हणजे लिटरली सांगितलं की सिक्रेट ठेवत जा काही गोष्टी प्रोडक्शनसाठीच्या. ज्यावेळेस प्रोडक्शनला लिटरली ड्रॉप होतो, काही मेडिसिन्स वापरून फरक पडत नाही, Yes. त्यावेळेसचा हा रिझल्ट आहे. बरं, याची वापरायची पद्धत आहे लिक्विड फॉर्ममध्ये आणि फीडमध्ये. Yes. तर याचं वापरायची पद्धत टॉपअप करतो आपण. एक 30-40 किलो फीडमध्ये त्याचा डोस एक डबल डोसनी
फीडला चोळायचं आणि ते वरती टॉपअप करायचं. Yes, हे मी आजपर्यंत कोणाला सांगितलेलं नाही. ते माझ्या पुरतंच आहे आणि माझ्या मित्रापुरतं आहे. आज मी ते एक्सपोज करणार आहे. yes, yes. म्हणजे एक एक गोष्ट मी माझ्या प्रेक्षकांना सांगणारच आहे. हो. आणि लिटरली त्यांचा फीडबॅक मला चांगलाच मिळतो. त्यांच्याकडनं सगळं व्यवस्थित विचारतात. मी सगळ्यांना माहिती देतो. आणि हे बघा, मला जो अनुभव आलाय तोच मी सांगू शकतो. मला तुम्ही सांगितलंय आणि मी प्रेक्षकांना सांगणं बरोबर नाही, कारण मला गॅरंटी पाहिजे की त्याचा रिझल्ट मिळतोच. तर मी अशा प्रकारे वायमरल आणि ऑस्टोवेट वापरलेला आहे. Yes, आणि दोन्ही विरबॅकचेच आहेत. yes. ऑस्टोवेट पण विरबॅकचेच आहे. थोडं दोन्ही fast कॉम्बिनेशन मध्ये खूप छान आहे सर रिझल्ट. हा, ते दोन्ही मी वापरलेले आहे. ऍक्च्युली ऑस्टोवेट हे कॅटलसाठी cattle चालतं, साठी, yes. पण ते मी इकडे वापरलेलं आहे. एक नाही, प्रोडक्शन त्यांनी साठी तुम्हाला वापरलं खूप बरं. हे होतं. प्रोडक्शन वाढण्यासाठी Yes, yes. वायमरल ते दोन्हीचं कॉम्बिनेशन बेस्ट रिझल्ट मिळतं. Calbofas पण आणि use करू त्याचा दोन्हीचा स्मेल असा येतो की पक्षी ते फीड इंटेक शकतो. वाढतोय, Intake वाढतो. Yes. त्याला स्मेल येतो बरोबर. थोडासा. बरोबर. हा फरक पडतो. वायमरल मी अशा प्रकारात वापरलेलं. ते कधी वापरावं लागतं मला, 1-2 महिन्यामध्ये किंवा लासोटा वगैरे केल्यानंतर ड्रॉप होतं प्रोडक्शन, अशा वेळेस याचा डोस जातो. Yes, yes. तो बेस्ट राहतो. त्याच्यामध्ये सी सर स्ट्रेस में क्या हो जाता है, कॉर्टिसोल लेवल ज्यादा से वेरिएशन होते रहते हैं, हाँ, हाँ. बॉडी टेम्परेचर भी ज्यादा वेरिएशन होते रहते हैं. इसलिए हमने वेमरल फोर्ट किस लिए लाया है, इसमें विटामिन सी ऐड किया है. सी में क्या हो जाता है, अपना बॉडी का जो भी बर्ड का बॉडी का इम्यूनिटी, विटामिन सी से इम्यूनिटी बढ़ता है. हाँ. और उस टाइम पे जो स्ट्रेस होते रहता है, कॉर्टिसोल लेवल फ्लक्चुएटिंग रहता है, Okay. उसको बैलेंस करता है, उसको काम डाउन करने में मदद करता है. उनका विटामिन सी और ई, ये दोनों स्ट्रेस लेवल मेंटेन करेंगे, बॉडी टेम्परेचर कंटेन करेंगे, तो ऑटोमेटिकली कॉर्टिसोल लेवल कम हो जाएगा. हाँ, हाँ. हाँ, कॉर्टिसोल लेवल अगर एक टाइम पे कम हो रहा है तो साइमल्टेनियसली बॉडी का फिजियोलॉजी नॉर्मल होते रहेगा. ओके. उसके लिए ये दिया गया. मतलब उसके benefit साथ है. यस बेनिफिट. एक्चुअली अभी ये टेक्निकल बातें हैं. यस ये आपकी जो है ना इंटरनली टेक्निकल Yes. बातें कि जो आपको नहीं. कौन सा उसका इंटीग्रेट क्या काम करता है, Yes, yes. ये हमें तो पता नहीं, मगर उसका रिजल्ट है. Result. रिजल्ट तो है. वो मॉलिक्यूल है, इसलिए वो रिजल्ट है. बराबर दैट इज द फैक्ट. बराबर. जैसे कि विटामिन ए है, पैलमेटर फॉर्म में हमने दिया है. इसका क्या है, जो नेचुरल फॉर्म में विटामिन ए रहता है उसकी हाँ. बायोएबिलिटी ज्यादा नहीं रहता, उसको कन्वर्जन करना पड़ता है पाल्मेटेड फॉर्म में. इसमें आपका 20 to 30% जो है मॉलिक्यूल वो लॉस हो जाता है. तो पाल्मेटेड फॉर्म में देने की वजह से जितना 100% हमने दिया है वो बॉडी में 100% अवेलेबल हो बायोबिलिटी जाता है. ज्यादा रहता है कंपेयर टू एसिटेट फॉर्म. ओके. एसिटेट फॉर्म होने से भी क्या हो जाता है, इट नीड्स ए कन्वर्शन कंप्लीटली. सो वी हैव इसमें पाल्मेटेड फॉर्म इसलिए दिया है कि इसका अवेलेबिलिटी ज्यादा हो, गट एपिथेलियल अच्छा हो. बर्ड में क्या बोलते हैं हम, गट एपिथेलियल है वो बॉडी का फर्स्ट लाइन डिफेंस है ओके. बर्ड में. अगर गट एपिथेलियल अच्छा रहेगा तो न्यूट्रिएंट सब अच्छे रहेंगे, यूटिलिटी उसका अच्छा रहेगा. गट ही बिल्कुल. अच्छा नहीं है तो फिर फायदा नहीं है. आप कुछ भी दो, फीड में बराबर. दो, लिक्विड में दो, कुछ भी दो, तो अपना स्ट्रेस लेवल मेंटेन करने के साथ में गट के बैलेंस में भी मदद करेगा. बराबर. और एनर्जी के लिए भी B12 है और गट म्हणजे D3 ते है. आपलं हे ना, इंटरेस्ट इंटेस्टाईन. बरोबर. D3 पण दिलेला आहे, जे की मिनरल ऍब्सॉर्प्शन स्पेशल इंटेस्टाईन म्हणजे गट हेल्थ साठी स्पेशल काय आपल्याकडे आता हे ओव्हरऑल साठी आहे. येस, येस. स्पेशल आयटम काय, जसं की कार्निफोरसेल तुमचं किडनी फ्लश साठी म्हणजे किडनीसाठी Kidney आणि आणि लिव्हर liver साठी दोन्ही है. दोन्हीला काम करतात ते. बरोबर. नाही, क्रमाने आल्यावर सांगा मला येस, तुम्ही. येस. ग्रोविप्लेक्स ते पावडर फॉर्म मध्ये आणतो आपण. येस, पावडर फॉर्म मध्ये पण आहे कारण आपल्याकडे. ते लिक्विड करण्यापेक्षा ते बनवलं ना की ज्या दिवशी बनवायचं, ज्या दिवशी वापरायचंय, अर्धीच पॅकेट फोडायचं आणि ते वापरायचं. याचा रिझल्ट म्हणजे मला मिळालेली माहिती की बाबा याने थोडंसं कसं वेट ड्रॉप झालंय, पक्षी रिफ्रेश करायचा आहे, येस, येस. त्याचं रक्त वाढ करायची, या गोष्टीसाठी हे वापरतात. आता हे मला मिळालेलं म्हणजे जनरल गोष्ट आहे. आता ह्याची बरोबर. टेक्निकल बाजू तुम्ही सांगू शकता नाही, त्याच्यामध्ये. तुम्ही त्याचे रिझल्टच सांगितले, आम्ही जे सांगणार होतो तुम्ही रिझल्ट feedback सांगितलं, फीडबॅक दिला. हा बरोबर त्यासाठीच आम्ही स्पेशली सांगतो. बरोबर. हा पक्षी असं यूज केल्यानंतर लाल बुंद उठतो, बरोबर. फेदर ग्रोथ जे होते ते मॅक्सिमम न होण्यास, म्हणजे ब्रॉयलर मध्ये वगैरे बघितलं फेदर ग्रोथ वरती पक्षी गेला बॉडी वेट होत नाही, हा 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 त्याच्यामुळे ते लाल बुंद असा पक्षी उठवला. बरोबर. ग्रोप्लेक्स FCR मेंटेन होतं, तुमचं कन्वर्जन बरोबर, रेट बरोबर. वाढवतं. नाही, आपण तर ग्रुविफ्लेक्स आहे ना, म्हणजे लिव्हर टॉनिक आणि ग्रुविफ्लेक्स Yes. हे जनरल टॉनिक आहेत वापरायचे आमची, की ते चला लिव्हर टॉनिक झालेलं आहे, ग्रुविफ्लेक्सचा डोस देऊन टाका. Yes. म्हणजे डेली कुठलं ना कुठलं टॉनिक आमचं चालूच राहतं. बरोबर. ते कंटिन्यू कुठलंच चालू नाहीये की लिव्हर टॉनिक झालं की 4-5 दिवस 8 दिवस लिव्हर टॉनिक बंद आहे, मग ग्रुविफ्लेक्स चालू करा. ते बंद झालं की समजा कॅल्शियमचा डोस मस्ट आहे, मग 2 सप्लिमेंट ऍट अ टाइम देतो, 3 देत नाही शक्यतो, Yes. 2च देतो. आणि तो अजून मी प्रकार कॅल्शियमचा जो सांगितला ना तुम्हाला की दुपारनंतर, तो अजून मी ट्राय नाही केलेला. यूज करून बघा. आपलं कॅल्गोफॉस आहे ना, दुपारच्या वेळेस यूज करून बघा, ओके. बॉडी टेम्परेचर ठेवण्यास
मदत करतो. जिसको केलोसिन फॉस्फोरस क्यों नेसेसरी है, हाँ, अगर वो यूज करेंगे ना, रेगुलरली रखेंगे ना, हाँ. तो आपको क्या रहेगा, बॉडी वेट में भी असर दिखेगा और प्रोडक्शन में भी दिखेगा. एक ब्रेकेज production का में प्रॉब्लम है ना वो Yes. कैल्कोफॉस से हो भी- जाता Yes, yes, ठीक yes, होता है बहुत ठीक थोड़ा होता सा. है. क्योंकि देखिए अभी अगर मेरे अभी दोनों शेड में 1-1.5 ट्रे मतलब 40-45 अंडे तो ब्रेकेज निकल रहे हैं. Yes. अगर मतलब 90 अंडे अगर मेरे ब्रेकेज निकल रहे हैं तो आज की डेट में 600 रुपए का घाटा है. 200 रुपए का Breakage एवरेज निकल ट्रे रहे तो चल रहा है वो हिसाब से 600 रुपए का घाटा है. अच्छा है. तो 100 रुपए का मैं उसको टॉनिक दूं तो वो ब्रेकेज कम होगा ना मेरा. Yes. विटाब्लेंट हे तर पाल्मिटेड फॉर्म Yes. तुम्ही यूज करता. Use करतोच तुम्हाला आपण जास्त ते. सांगायची गरज नाही. विटाब्लेंट बेस्ट आहे. लॅक्सिन पॉइंट हे अँटीबायोटिक आहे. हे Yes, yes. क्वचित प्रसंगी आहे. मग जर Yes. ब्रेकडाऊन दिसला तुमचा पक्षी तुम्हाला Yes, yes. की तो झालाय खराबच झालाय तर Bacterial पहिलं अँटीबायोटिक आम्ही लेक्सिनला ट्राय करतो. प्रिव्हेंटिव्ह में भी म्हणजे initially डॉक्टरला use न करतो. विचारता Yes. डॉक्टरला न विचारता आपण लेक्सिन देतो डायरेक्ट. एकदम सेफेस्ट आहे अँटीबायोटिक हो. आपलं. फर्स्ट जनरेशनचं असल्यामुळे ह्याचे साईड इफेक्ट पण कमी आहे. बरोबर. म्हणजे थोडक्यात नाही येतच. किडनी लिव्हरला डॅमेज करत नाही. सुक्रोज बेस मध्ये असल्यामुळे गोडवं पण राहतो थोडं. बरोबर. वॉटर इनटेक तुमचा ड्रॉप होत नाही. नाही लेक्सिन जनरल वापरतो आपण. म्हणजे कसं की एखादा पक्षी आज आपल्याला असं जाणवलं बा आपल्याकडे प्रॉब्लेम आलाय प्रोडक्शन घटलंय एखादा अँटीबायोटिक देऊ तर लेक्सिन आपण लगेचच वापर करतो. तुम्ही जर म्हटला की ट्रीटमेंट वरती हम्म. 2 किलो बॉडी वेटला 1 ग्राम द्यायचा तिथं आपला डोस जास्त जातो. प्रिव्हेन्शन डोस आपला 20 नाही ग्राम. प्रिव्हेन्शनलाच यूज होतो तो. Yes, yes, yes. 20 grams. 20 ग्राम पर 1000 चिक्स. 300 ग्राम मध्ये मोठा पॅक अवेलेबल क्रॉप्स आहे. नाही अजून तर वापरलं नाहीये. मायक्रोप्लाझ्मा सीआरडी वरती बेस्ट मॉलिक्युल आपला. मग ते आउटब्रेकलाच आहे ना पक्षी Yes. डॅमेजच झालाय. Yes. मग ते डॉक्टर रेकमेंड करतात. Yes, yes. Prevention पण हे मध्ये जर माहिती असेल ना तर बऱ्यापैकी डॉक्टरकडे जावं लागणार नाही Yes, आपल्याला. yes, yes. असं तर मायक्रोप्लाझ्मा बघितला ग्रो कुठं होतो तर आपला ट्रकिया किंवा एअरसॅक हा. पक्ष्यांचं जे असते ट्रकिया किंवा एअरसॅक तिथं ग्रो होत राहतो. तिथंच आपला हा प्रोडक्ट 20 पटीने जास्त ऑदर जे टायमोलिन जे आहे हा. त्याच्यापेक्षा 20 पटीने आपला जास्त काम करतो. टायरोसिन टार्गेट आपण 50% मध्ये याच्यामध्ये दिलेलं आहे. हा, हा. तर पण डेस रेट सेम आहे. तुम्हाला मग सीआरडी म्हणजे ते चिकट चोच होणे आतमध्ये. ट्रकिया अशा. Trachea आणि respiratory tract. Yes. बरोबर. तो आपला 120 ग्राम मध्ये प्रोडक्ट अवेलेबल आहे. अल्बोमार ह्याला आपलं डिवर्मिनसाठी फॉर्म मध्ये वापरतो. सध्या अल्टरनेट वापरतो आपण अल्बोमार आणि हायटेक. म्हणजे रेसिस पण हे पावडर फॉर्म मध्ये पण येते का आता? सध्या थोडं प्रोडक्शन बंद आहे. कारण मी आतापर्यंत लिक्विड मध्येच वापरलेलं आहे. आता स्टॉप झालाय, हे पावडर पण स्टॉप झालाय. हा, हा, हा. लिक्विड मध्ये अवेलेबल आहे. लिक्विड मध्ये. हायटेक ओरल हायटेक ते पण त्यासाठीच दोन्ही अल्टरनेट वापरतो. Yes, yes. अल्टरनेट या 2 महिन्यानंतर ते पुढच्या 2 महिन्याला ते वापरतो असं. ते सायकल तसंच continue. आणि हे यूज केल्यानंतर जे उपापिसा वगैरे पंखांच्या आतमध्ये हा. असतात त्या पॅरलाइज होऊन बाहेर पडतात. बरोबर. त्यांना मारायला तुम्हाला एखादं मेडिसिन हवं. वित्रास हे पण वापरलंय. याचा रिझल्ट एवढा बेस्ट आहे सर येस. की हे बोटल आणले मी फक्त 50 ml यूज झाला अख्खं शेड क्लिअर झाला. बऱ्याच लोकांचा फीडबॅक आहे सर. हे मिळत नाहीये हा पण प्रॉब्लेम आहे. भेटेल ते sir भेटत मला. नाहीये. नाही मला